श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुकाराम महाराज भगवंताला म्हणतायत, न लगे मुक्ती धन संपदा. यातला जो मुक्ती शब्द आपण पाहिला, ही मुक्ती 4 प्रकारची मानली गेलेली आहे, नाही का? आणि म्हणून या 4 प्रकारच्या मुक्तींमध्ये सगळ्यात पहिली मुक्ती जी आहे ती सलोकता अशा प्रकारची मुक्ती असं म्हणतात. सलोकता मुक्ती याचा अर्थ भगवंताच्या भक्तांमध्ये राहणे. जिथे भगवंताची कथा चालू आहे, जिथे भगवंताचं प्रवचन चालू आहे, जिथे भगवंताचं कीर्तन चालू आहे, जिथं भगवंताचं भजन चालू आहे, जिथे भगवंताचं नामस्मरण चालू आहे आणि अनेक भक्त मिळून हे जे कार्य करता आहेत, त्या अनेक भक्तांच्या समुदायामध्ये, त्या मेळाव्यामध्ये, त्या गर्दीमध्ये आपण सुद्धा जाऊन बसणे, याला सलोकता मुक्ती असं म्हणतात. सलोकता मुक्ती याचा अर्थ आपण जोपर्यंत तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 8 तास, 10 तास जेवढा वेळ आपण त्या लोकांबरोबर असतो, तोपर्यंत आपण भगवंताच्या चिंतनामध्ये, मननामध्ये एकरूप झालेलो असतो. त्यामुळे आपल्याला प्रपंचाची, संसाराची, घरादाराची, मुलाबाळांची आठवणसुद्धा होत नाही. म्हणजेच आपण भगवंत सोडून अन्य गोष्टींपासून मुक्त असतो. म्हणून या प्रकारच्या मुक्तीला सलोकता मुक्ती असं म्हणतात. आणि ही सर्वात खालच्या दर्जाची आहे. म्हणजे भगवंताच्या लोकांमध्ये असल्यामुळे, भक्तांमध्ये असल्यामुळे, साधू संतांच्या, सज्जनांच्या सहवासात असल्यामुळे, सत्संगामध्ये असल्यामुळे आपण सतत आणि सतत भगवंताचा ध्यास घेतो, त्याच्या स्मरण चिंतनामध्ये राहतो, त्याचंच मनन करतो, त्याचंच ध्यान करतो आणि त्याचंच नामस्मरण करतो. आणि म्हणून आपल्याला इतर गोष्टींचा विसर पडतो, म्हणजेच मुक्ती मिळते. आणि म्हणून या प्रकारच्या मुक्तीला सलोकता मुक्ती असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरी जी आहे समीपता मुक्ती. समीपता मुक्ती म्हणजे काय? की अनेक भक्त असतात, त्या भक्तांपैकी काही भगवंताला विशेष प्रिय असणारे असतात. अशा विशेष प्रिय भक्तांच्या जवळ जाणे, त्यांचे गुण आपण घेण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करणे आणि काय केल्यामुळे आपल्याला अधिक भगवंताच्या जवळ जाता येईल याचा विचार करून त्याप्रमाणे आपलं आचरण बदलणे, सुधारणा करणे किंवा आपण ज्या गोष्टी करत नसू त्या करण्याचा प्रयत्न करणे, याला समीपता मुक्ती असं म्हणतात. या मुक्तीमध्ये आपण भगवंतांच्याच लोकांमध्ये असतो, परंतु त्यातल्या त्यात जे भगवंताचे आवडते असतात, त्यातल्या त्यात जे भगवंताच्या जवळचे असतात, त्यातल्या त्यात जे भगवंताला अत्यंत प्रिय असतात, अशा लोकांच्या सहवासात आपण असतो. आणि म्हणून याला जरा जवळची म्हणून समीपता मुक्ती असं म्हणतात. त्याच्यानंतर तिसरी मुक्ती जी सांगितलेली आहे ती स्वरूपता मुक्ती. स्वरूपता मुक्ती म्हणजे काय? भगवंताचा ध्यास घेण्यामुळे, भगवंताचं स्मरण करण्यामुळे, त्याचं सतत मनन चिंतन करण्यामुळे आणि त्याचाच विचार करण्यामुळे आपलं रूप, आपलं दिसणं, आपलं वागणं, आपलं बोलणं हे सगळं भगवंतासारखं होतं. आणि म्हणून आपण भगवंतासारखे दिसू लागतो, भगवंतासारखे वागू लागतो, भगवंतासारखं आचरण करतो. म्हणून आपल्याला भगवंताचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणून त्याला स्वरूपता मुक्ती किंवा स्वरूपता मुक्ती असं म्हणतात. आणि चौथी जी आहे ती सर्वात महत्त्वाची आणि सर्वात जवळची किंवा सर्वात श्रेष्ठ अशी मुक्ती आहे. आणि ती म्हणजे भगवंतच होणे.
किंवा माझ्यातला मी मारून टाकणे, माझ्यातला मी नाहीसा करणे, मी स्वतःला विसरून जाणे, मी स्वतःला मारून टाकणे आणि भगवंतामध्ये एक जीव होणे, एक रूप होणे, तादात्म्य पावणे, भगवंतामध्ये विलीन होणे, किंवा माझं स्वतःचं आत्मसमर्पण करणे, किंवा मला स्वतःला भगवंतामध्ये सामावून घेणे, त्याच्यामध्ये अंतर्भूत होणे, त्याच्यामध्ये समाविष्ट होणे, ही जी आहे ती शेवटची मुक्ती. आणि याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात. सायुज्य म्हणजे माझी न मी राहिले, भगवंता तुला मी मला स्वतःला माझ्या सकट वाहिले. आपण आपल्याला भगवंताला वाहून टाकायचं, आपलं अस्तित्व मिटवून टाकायचं आहे, आपण नाहीसं व्हायचं आहे आणि भगवंत रूपानेच शिल्लक राहायचं आहे, आपण भगवंतच व्हायचं आहे. म्हणून तुकाराम महाराज जे म्हणतात, देव पहाया गेलो आणि देवची झालो. तर आपल्याला देव व्हायचं आहे, देवासारखंच वागायचं आहे आणि म्हणून याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात. आणि एकदा का सायुज्य मुक्ती प्राप्त झाली, एकदा का आपण त्या भगवंतासारखे झालो, एकदा का आपण भगवंतामध्ये विलीन झालो, एकदा का आपणच भगवंत झालो, की पुन्हा माघारी न येणे हाच त्याचा विशेष आहे. आणि म्हणून असे भक्त जे सायुज्य मुक्तीपर्यंत पोचतात ते कायमचे मुक्त होतात आणि भगवंतामध्ये विलीन होतात. त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, पुन्हा त्यांना यावं लागत नाही आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये, या संसारामध्ये, या भवसागरामध्ये त्यांना पुन्हा गटांगळ्या खाव्या लागत नाहीत. म्हणून पहिल्या 3 मुक्ती ज्या आहेत त्या तुम्हाला पुन्हा यायला भाग पाडतात किंवा पुनर्जन्म पॉसिबल आहे. पण सायुज्य मुक्ती जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा त्या भक्ताला जन्ममृत्यू पुन्हा नाही आणि म्हणून तो कायमचा मुक्त होतो. आणि म्हणून सगळ्या संतांनी सायुज्य मुक्तीसाठीच प्रयत्न करावा आणि सायुज्य मुक्तीसाठीच धडपड करावी. आपण भगवंतच व्हावं हा आग्रह धरलेला आहे. अशा प्रकारे कपिल महामुनींनी 4 मुक्ती कोणत्या हे त्यांना आपल्या मातेला सांगितलेलं आहे. पुढे म्हणतात, माते, भागवत धर्माचं अनुष्ठान करणारे जे भक्त असतात त्यांचं चित्त अत्यंत शुद्ध असतं आणि ते केवळ माझ्याच गुणांचं श्रवण करतात आणि त्यांचं चित्त कायम माझ्याकडे लागलेलं असतं. चित्त परमात्म्याकडेच ओढ घेणारं जेव्हा असतं तेव्हा असे भक्त मला अत्यंत प्रिय असतात. मी आत्मरूपाने सर्व जीवांमध्ये राहतो आणि त्या मला परमात्म्याचा अनादर करून जे इतर लोकांमध्ये किंवा इतर रूपामध्ये माझी पूजा करतात त्यांची ती पूजा म्हणजे केवळ देखावा होय. म्हणजे आपल्या आतमध्ये असणारा जो आत्माराम आहे त्या आत्मारामाची पूजा न करता आपण जर इतर देवदेवतांची पूजा करायला लागलो, इतर गोष्टींची पूजा करायला लागलो तर आपण हा देखावा करतो आहोत, खोटेपणा करतो आहोत, दंभ करतो आहोत, ढोंग करतो आहोत असा त्याचा अर्थ होतो. आणि भगवंत म्हणतात असे ढोंगी आणि देखावे करणारे भक्त मला आवडत नाहीत. जो भेदबुद्धीने वागतो आणि अहंकाराने वागतो असे जीव मला अजिबात आवडत नाहीत. त्यांच्या शरीरामध्ये असणाऱ्या माझाच ते द्वेष करतात आणि म्हणून त्यांच्या मनाला कधीच शांतता मिळत नाही. हे माते, जो इतरांचा अपमान करतो, जो इतरांना त्रास देतो, अशा व्यक्तीने किंवा अशा भक्ताने जरी माझे पूजन अर्चन केले, जरी माझी भक्ती केली, तरी अशा या ढोंगी किंवा देखाव्याच्या भक्तीने मी कधीही त्याच्यावर प्रसन्न होत नाही. जोपर्यंत एखादा कुणी प्रतिमा, मूर्ती किंवा इत्यादी पूजा करत राहतो परंतु आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या मला तो पाहत नाही किंवा इतरांच्या हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत त्याने केलेली पूजा
ही व्यर्थ ठरते माते. पुढे म्हणतात, जी व्यक्ती आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद आहे असं समजते, अशा भेदरूपी वर्तन करणाऱ्या माणसाला मी मृत्यूरूपाने मोठे भय त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण करतो. अशा प्राण्यांच्या रूपामध्ये असणाऱ्या माझ्या परमात्म्याचे जे यथायोग्य दान मान आणि व्यवहार सांभाळून समदृष्टीने वागून माझ्या आत्मारामाचं जे पूजन करतात असेच भक्त मला प्रिय असतात. हे माते, पाषाणादी अचेतन वृक्षादी जीव श्रेष्ठ आहेत. नाही का? आता इथे भगवान कपिल महामुनी कशा प्रकारे कोणत्या लेवलला आहेत आणि कोणत्या जीवाला कुठली अवस्था प्राप्त झालेली असते त्याचं वर्णन करतात. ते म्हणतात, पाषाण आदी म्हणजे दगड धोंडे माती डोंगर हे सगळं अचेतन आहे, नाही का, निर्जीव आहे. त्यापेक्षा सजीव असणारे वृक्ष, छोटे छोटे झाडं, छोट्या छोट्या वनस्पती, गवत, लव्हाळे ही त्या दगडधोंड्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. त्याच्यापेक्षा श्वास घेऊन जगणारे प्राणी श्रेष्ठ आहेत. त्याच्यापेक्षा मन असणारे प्राणी श्रेष्ठ आहेत. त्याच्याहीपेक्षा इंद्रियांनी युक्त असणारे प्राणी श्रेष्ठ असतात. त्यांच्यापेक्षा स्पर्श करून माझा अनुभव घेणारे आणि रसग्रहण करणारे प्राणी श्रेष्ठ असतात. त्यांच्यापेक्षा गंध वास घेऊ शकणारे प्राणी श्रेष्ठ असतात. त्यांच्यापेक्षा शब्द ग्रहण करणारे प्राणी जास्त श्रेष्ठ असतात. त्याहीपेक्षा रूपाचा आनंद घेणारे, रूपाचं सौंदर्य पाहणारे जे असतात ते जास्त उत्तम असतात. ज्यांच्या तोंडामध्ये वर आणि खाली दोन्ही बाजूला दात असतात ते सजीव त्यापेक्षाही जास्त श्रेष्ठ असतात. पाय नसणाऱ्यांपेक्षा पुष्कळ पाय असणारे जे असतात ते जास्त श्रेष्ठ असतात. पुष्कळ पाय असणाऱ्यांपेक्षा 4 पाय असणारे हे जास्त श्रेष्ठ असतात. 4 पाय असणाऱ्यांपेक्षा 2 पाय असणारा मानव हा जास्त श्रेष्ठ आहे. म्हणून सर्व जीवांमध्ये मानव देह धारण करणारा हा जो माणूस आहे तो सर्वश्रेष्ठ असतो असं भगवंत सांगतात. आता त्या माणसामध्ये परत त्यांनी विभागणी केली आहे. माणसांमध्ये सुद्धा हे माते 4 प्रकारचे वर्ण मी निर्माण केलेले आहेत. सर्वात श्रेष्ठ ब्राह्मण, ब्राह्मणांमध्ये सुद्धा वेद जाणणारा आणि वेद जाणणाऱ्यांपेक्षा सुद्धा वेद म्हणणारा आणि वेद म्हणणाऱ्यांपेक्षा सुद्धा वेदांचा अर्थ समजून त्याप्रमाणे आचरण करणारा हा श्रेष्ठ ब्राह्मण होय. त्याच्याही पेक्षा ज्याच्या मनातल्या संशयी वृत्ती नाहीशा झालेल्या आहेत तो श्रेष्ठ होय. त्याहीपेक्षा कर्म करणारा माणूस जास्त श्रेष्ठ होय. त्याच्याही पेक्षा सर्व प्रकारच्या आसक्ती सोडून निष्काम कर्म करणारा ब्राह्मण हा अधिक श्रेष्ठ आहे. त्याच्याही पेक्षा जो आपण केलेली आपली सर्व कर्मे आणि त्यांची फळे आणि त्याचं आपलं स्वतःचं शरीरसुद्धा मला अर्पण करून तो आत्मपरमात्म्यामध्ये विलीन होतो आणि तो माझी उपासना करतो, तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ असतो. असा कर्तेपण सोडणारा पुरुष, समदर्शी पुरुष मला अत्यंत आवडतो आणि यापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा कुणीही मला आढळत नाही. त्याच्यामध्येच साक्षात भगवंतच असतो आणि सर्वाभूती तो भगवंतच पाहतो. असे म्हणून सर्व प्राण्यांना तो मोठ्या आदराने नमस्कार करतो. हे माते, अशा प्रकारचा हा भक्तियोग मी तुला समजावून सांगितला. अशी भक्ती करणारा जीव मला प्राप्त होतो आणि तो माझा सर्वश्रेष्ठ भक्त असतो. भगवान परमात्मा या परब्रह्माचा अनुभव किंवा प्रभाव हा आपल्या मातेला समजून सांगतात. पुढे म्हणतायत,
भगवान परमात्मा परब्रह्म असणारा परमात्मा तो स्वतःच एका विशिष्ट विषयामुळे काल या नावाने प्रसिद्ध आहे. प्रकृती आणि पुरुष ही या काळाचीच रूपे आहेत. तो यापासून कधी वेगळा असू शकत नाही. याच्यापासूनच अभिमानी असणाऱ्या भेददर्शी प्राण्यांना सतत भय असते. जो सर्वांचा आश्रय असल्यामुळे सर्व प्राण्यांमध्ये प्रविष्ट होऊन सर्व भूतमात्रांच्या द्वारे त्यांचा संहार करतो आणि तो या संपूर्ण जग चालवणाऱ्या ब्रह्मादिक देवांचा सुद्धा नाश घडवून आणतो. आणि हे त्या भगवंताचं काळ म्हणून स्वरूप आहे. असा हा काळ या 3 देवतांना सुद्धा प्रलय काळाच्या शेवटी नाहीसा करतो. आणि हा काळ म्हणजेच भगवान विष्णू होत. हा काळ कुणाचा मित्र नाही, कुणाचा शत्रू नाही. तो नेहमी सावध असतो आणि भगवंताचं विस्मरण होऊन भोगामध्ये पडलेल्या प्राण्यांवर तो सतत आक्रमण करत असतो. याच्याच भीतीने सूर्यचंद्र उगवतात. या काळाच्याच भीतीने हे निसर्गचक्र चालू असते आणि काळाच्याच भीतीने वनस्पतींना फळं फुलं येतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.